मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली। अर्थात त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले खंडणीचे आरोप खोडून काढत ते आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे। यावरून नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केल्याचंही दिसून येत आहे। नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांना याचा फायदा होईल असं देखील आता म्हटलं जात आहे। नुकतंच धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर मुक्काम करत आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली आहे। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी ही भूमिका घेतली आहे। भगवानगडाचे महंत असल्या कारणानं तसंच नामदेव शास्त्री यांच्याकडे वंजारी समाज मोठ्या श्रद्धेनं पाहतो, त्यामुळे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा पाहता शास्त्रींच्या या भूमिकेमुळे मुंडेंना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे। तर एका बाजूला धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे नामदेव शास्त्री आता टीकेचेही धनी होत आहेत। भगवानगडाचे महंत असणारे नामदेव शास्त्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे या दोघांमध्ये भेदभाव करतात। नामदेव शास्त्रींनी असा भेदभाव करणं चुकीचं असल्याचंही आता म्हटलं जाते। आणि हे सांगत असताना नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्या 2016च्या काहीशा वादाचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय। दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर 2015 मध्ये पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा भरवला होता। तेव्हा त्यांनी बीड जिल्ह्यातल्या परळीत गोपीनाथ गडाला बांधकामाला देखील सुरुवात केली होती। गोपीनाथ गडाच्या बांधकामामुळे नामदेव शास्त्री त्यावेळी दुखावले गेले। त्यातूनच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड बांधून भगवानगडाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच त्यानंतरच्या काळात नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात मोठी वितुष्टता निर्माण झाल्याचंही दिसून आलं। त्यातूनच मग 2016 साली पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दसरा घेण्यास विरोध नामदेव शास्त्रींनी केला होता। भगवानगड हा गड राजकारण करण्याचं स्थान नाही असं नामदेव शास्त्री यांनी पंकजांना ठणकावलं होतं। त्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांनी देखील नामदेव शास्त्रींवर टीका केली होती। त्या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। मंडळी, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील वादानंतर वंजारी समाजातील काही नेत्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी नमती भूमिका घेत पंकजा मुंडे यांनी भगवानगडाच्या जवळ सभा घेतली तरी हरकत नाही असं स्पष्ट केलं। आचारसंहितेच्या काळात गोपीनाथराव मुंडे यांनीही असं केलं होतं असा दाखला शास्त्रींनी दिला। पंकजा मुंडे ही गडाची लेक आहे, गडावर येण्यासाठी तिला कोणालाही विचारण्याची गरज नाही। 2015 साली गोपीनाथ गडाची पंकजांनी स्थापना केली, तेव्हाच त्यांनी गोपीनाथ गड हा राजकारणाचा तर भगवानगड हा श्रद्धेचा आहे असं नामदेव शास्त्रींनी स्पष्ट केलं। त्यानंतर काही काळानं पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील वाद हळूहळू कमी झाला। पुढे भगवानगडाच्या 89व्या फिरत्या नारळी सप्ताहाला नामदेव शास्त्री यांची उपस्थिती होती। पाथर्डी तालुक्यातल्या भरजवाडी गावात हा कार्यक्रम तेव्हा झाला होता। या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही उपस्थित होते। शिवाय याच कार्यक्रमात नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आपापसात न भांडण्याचा सल्लाही दिला। तसंच पंकजा मुंडे यांना अहंकार कमी करण्याचा सल्ला त्यावेळी त्यांनी दिला होता। पंकजा मुंडे आणि आपल्यामध्ये कोणतंही वैर नाही, पंकजासोबत असलेले लोक खराब आहेत असं नामदेव शास्त्री तेव्हा म्हणाले होते। त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही आपल्या भाषणाद्वारे नामदेव शास्त्रींना सडेतोड उत्तर दिलं होतं। आपल्या बोलण्याला आणि आपल्या व्यक्तिमत्वाला असंख्य लोकांमध्ये बोलत असताना मोठा आवाज करणे स्वाभाविक आहे, त्याला अहंकार समजू नका। स्त्री बोलली तर अहंकार आणि पुरुष कितीही चुकला तरी त्याला समजावून घेतलं जातं, अशी तुमची मानसिकता आहे का असा प्रतिप्रश्न पंकजांनी नामदेव शास्त्रींना त्यावेळी केला होता। तेव्हाही पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात फारसं जमत नाही असा मेसेज गेला होता। मंडळी, आता मात्र धनंजय मुंडे संकटात असताना त्यांनी भगवानगडाचा सहारा घेणं पसंत केलंय। किंबहुना आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी धर्मपीठाचा आसरा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे असं आता म्हटलं जाते। आणि भगवानगडाचे महंत खुद्द नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे 100% निर्दोष असल्याचा निर्वाळा दिलाय। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी नामदेव शास्त्री यांनी एक प्रकारे थेट राजकीय भूमिका घेतली असून ते धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत। मात्र नामदेव शास्त्री यांच्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबाबतच्या दोन वेगळ्या भूमिका आहेत का? पंकजांच्या राजकारणाला नामदेव शास्त्री यांचा विरोध आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकारणामध्ये भक्कम पाठिंबा देताना नामदेव शास्त्री दिसतायत, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नामदेव शास्त्री यांच्या पत्रकार परिषदेमुळे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नेमकं काय होऊ शकतं ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मंडळी, वंजारी समाजामध्ये भगवानगडाचं आणि भगवान बाबांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। भगवानगडाचे महंत या नात्याने नामदेव शास्त्रींची भूमिका भगवानगडाची भूमिका गृहीत धरली जाईल। गडाचे महंत हे धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभे राहतात म्हटल्यावर बीड जिल्ह्यातला आणि राज्यातला वंजारी समाजही धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील असं सांगितलं जातंय।
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील त्याचा सहभाग गृहीत धरला गेला. त्यामुळे वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात असला तरी नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेमुळे भाजप आणि महायुतीतल्या पक्षांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता मागितला जाईल का किंवा तसं होण्याची शक्यता कमी होईल असंही मत आता व्यक्त होत आहे. कारण धनंजय मुंडे यांनी संकट काळात भगवानगडाचा दरवाजा ठोठावला असल्या कारणाने आणि गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची थेट बाजू घेतल्यामुळे वंजारी समाजाला नाराज करण्याचा धोका आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेतला जाईल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावरून राजकारण न करण्याचा पायंडा आणि आपली भूमिका सोडली आहे का असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेमुळे यावर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रियाही आता येताना दिसत आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणी महंतांना उत्तर दिलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर दुःख नाही तर मग काय आनंद व्यक्त करायचा का? महंतांच्या या भूमिकेमुळे काहीतरी चुकतं आहे असं जरांगे म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आपण नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडे यांच्या विरोधातले काही पुरावे आणि कागदपत्र पाठवणार आहोत अशी भूमिका घेतली आहे. एकूणच नामदेव शास्त्रींच्या धनंजय मुंडे यांच्याबद्दलच्या भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात राजकारण निर्माण होण्याची शक्यता आता व्यक्त होते आहे. व्हिडिओमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.